नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। संचित टीव्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल माहिती घेत असतोय। आज एक असा रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला माहिती मिळणार आहे, ते मंडळी सोयाबीन या पिकामध्ये जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा शेतीमध्ये जर असेल तर मोठं यश मिळवू शकतो। ह्याचं एक उत्तम उदाहरण आता आपल्यासोबत आहेत संतगावचे शेतकरी प्रशांत भानुदास पाटील यांच्या सोयाबीनच्या आपण प्लॉटमध्ये आहोत। तर एकरी सरासरी 25 क्विंटल सोयाबीनचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे आणि एकेकाळी भारतामध्ये उच्चांकी उत्पादन घेणारे हे शेतकरी आहेत। तर यांच्याकडून आपण सोयाबीनबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। त्याशिवाय उत्पादन वाढीसाठी त्यांनी नेमकं कोणते प्रयोग केले, या शेतीमध्ये पूर्व मशागतीपासून पीक काढण्यापर्यंतचं व्यवस्थापन त्यांनी काय केलेलं आहे हे मात्र आपण जाणून घ्यायलाच हवं। त्यासाठी मी आता आलोय संतगाव गावामध्ये। पाटीलजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत करतो मी संचित टीव्ही न्यूज। धन्यवाद, नमस्कार। अनेक महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीनचं उत्पादन घेतात पण म्हणावं तसं उत्पादन येत नाही। मग नेमकं तुम्ही काय केलात ह्या शेतीमध्ये प्रयोग काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? प्रथमतः सर्व शेतकऱ्यांना माझा शेतकऱ्याचा मुजरा। खरं म्हणजे सोयाबीन पीक हे खूप दुर्लक्षित पीक लोकांना वाटत असलं तरी आत्ता विचार केला सध्याच्या परिस्थितीमध्ये तर खूप सोपं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचं असं पीक झालेलं, कारण याला लेबर चार्जेस खूप कमी लागतात। अच्छा। दुसरी गोष्ट म्हणजे काढणी पश्चात ठेवायला सोपं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे याला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असल्यामुळं ते विक्रीसाठी सुद्धा खूप सोपं आहे। अच्छा। दराचा जरी भाग सोडला कमी जास्त तर तो आंतरराष्ट्रीय दरानुसार दर म्हणजे त्याचे दर ठरत असतात। परंतु शेतकऱ्याच्या दृष्टीने म्हटलं तर कधीही तो विकू शकतो माल आणि कितीही दिवस तो ठेवू शकतो असं असणारं हे पीक आहे। त्यामुळे त्या पिकाकडे आपण उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून बघायला पाहिजे असं मला वाटतं। कारण बऱ्याच शेतीमालाचं असं होतं की ते भाव नसल्यामुळे शेतात ठेवू शकत नाही किंवा नासाडी होते आणि अशामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं। इथं जरी भाव कमी झाले तरी सुद्धा नुकसान 100% होत नाही। त्यामुळे मी त्या पिकाकडे थोडंसं खूप चांगल्या बारकाईने लक्ष देऊन ते पीक पिकवत असतो। आणि खरं सांगायचं झालं तर शेतकऱ्यांनी अशा पिकाकडं थोडंसं शाश्वत पीक म्हणून बघायला हरकत नाही। कारण इतर पिकं जर बघितली तर आता शाश्वती राहिलेली नाही, परंतु 3 महिन्यामध्ये चांगलं उत्पादन देणारं हे पीक आहे आणि आपल्याला त्याच्याकडं चांगल्या उत्पादकतेच्या दृष्टिकोनातून जर थोडे प्रयत्न केले, एक 4-5 गोष्टी जर आपण त्याच्याकडे बारकाईने लक्ष देऊन केल्या तर खूप चांगलं उत्पन्न निघते आपल्याला याच्यामध्ये। आता शेतकऱ्यांच्या ज्या चुका आहेत किंवा काही शेतकरी कुठं चुकतात तेवढ्या गोष्टी जर त्यांनी बारकाईने जर लक्ष द्या। मी शेतकरीच आहे। मी गेल्या 20-22 वर्षापासून सोयाबीन उत्पादन घेतोय। या 22 वर्षामध्ये मला खूप सोयाबीनमध्ये शिकता आलं, पण अजून मी परिपूर्ण झालेलो नाही। अजून खूप ह्या पिकामधून शिकण्यासारखं आहे। तर माझंही सुरुवातीचं उत्पन्न एकरी 8 क्विंटल होतं। 8 क्विंटल ते 28 क्विंटल पर्यंतचा प्रवास मला पार करायला 20 वर्ष गेली आणि त्या 20 वर्षामध्ये मला खूप त्या पिकाने शिकवलं आणि त्या गोष्टी मलाही वाटतं की आपल्या शेतकऱ्यांना बांधवांना सांगितल्या पाहिजेत आणि त्यांचं उत्पन्न सुद्धा आपल्याबरोबर वाढलं पाहिजे, देशाचं उत्पन्न वाढलं पाहिजे आणि देशाला आपल्या परकीय चलन सुद्धा याच्यापासून मिळालं पाहिजे। कारण देशाला परकीय चलन देणारं जी DOC आहे ती याच्यापासून खूप मोठ्या प्रमाणात मिळते। त्याचबरोबर भारत हे सगळ्यात मोठं खाद्यतेल आयात करणारा आपला देश आहे, त्यामुळे आपलं परकीय चलन त्याच्यावर खूप मोठं खर्च होतं। तर ते वाचवायचं असेल तर आपल्याला सोयाबीनमध्ये जवळजवळ 20% तेलाचं प्रमाण आहे आणि 38 ते 40% प्रथिनांचं प्रमाण आहे। तर म्हणून हे द्विदल आणि 2 धारी तलवार असणारं शेतीसारखं पीक म्हणून आपण त्याच्याकडे बघायला सुरुवात केली पाहिजे। एक म्हणजे हे बेवडासाठी खूप चांगलं पीक आहे। ऊसानंतर माझ्या भागामध्ये ऊसाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ऊसानंतर मग एकदल पिकाचा कार्यक्षम वापर सारखा झाल्यामुळे जमिनीमध्ये आपल्याला त्या जमिनीला विश्रांतीचं पीक करणं सुद्धा खूप गरजेचं आहे। म्हणून मी हा प्रयोग विश्रांतीचं पीक म्हणून माझ्या शेतीमध्ये करतो आणि त्याचा मला असा फायदा होतो की एक म्हणजे माझा शेतीला विश्रांती तर मिळतेच, पण त्याच्यापासून नत्र स्थिर करणारे द्विदल वर्गीय पीक असल्यामुळं नत्र स्थिर करणाऱ्या गाठीचं पीक असल्यामुळं जमिनीमध्ये नत्र स्थिर मोठ्या प्रमाणात केला जातो। त्याच्या पाचटापासून सेंद्रिय खत सुद्धा जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने पडतं आणि आपल्याला हे 3.5-4 महिन्यामधलं खूप चांगलं पीक आपल्या शेतीला विश्रांती देऊन उत्पन्न देऊन आणि जमिनीचा पोत वाढवण्यासाठी मदत करणार असं हे पीक आहे। आता त्याच्यामध्ये
बघितलं तर आपल्याला काही गोष्टी शेतकऱ्यांच्या चुकतात. पहिली गोष्ट म्हणजे मशागत करणं गरजेचं बरोबर. आहे. हे पीक 3 महिन्यात आहे आणि याचे मुळं आहेत ती प्रॉप रूट टाईपची आहेत, म्हणजे अशी खोल कमी जाणारी परंतु बाजूला पसरणार आहे. त्यामुळे साधारणपणे 9 इंच ते 1 फुटापर्यंत जमीन आहे ती चांगली हलवली पाहिजे आणि भुसभुशीत असली पाहिजे. जेवढी जमीन भुसभुशीत असेल तेवढं हवेचं प्रमाण या पिकाला खूप लागतं. अच्छा. पाण्यापेक्षा हवेचं पीक. हे पीक असं आहे की हे खरीपातलं पीक. आपण खरीप का म्हणतो तर खरीप पीक म्हणजे पावसाळ्यात येणारं पीक. आता ह्या पिकाला खरीपामध्ये काय लागतं तर सगळ्यात महत्वाचं ह्याला ढगाळ हवामान आणि आर्द्रतायुक्त हवा, हे दोनच याला लागतं. पाणी खूप कमी प्रमाणात लागतं. फक्त आर्द्रता जरी असेल तरी हे पीक त्या आर्द्रतेवर येणार आहे. जसं रब्बीमध्ये हरभरा हे थंडीवर येतो बरोबर. तसा हा आर्द्रतेवर येणारं पीक आहे. अच्छा. आणि म्हणून त्याच्याकडे पाणी कमी आणि आर्द्रता जास्त असणाऱ्या भागामध्ये उत्पादकता तिची खूप चांगली येते. आणि विशेष करून बघितलं तर सांगली, सातारा, कोल्हापूर या पॅच मध्ये हायेस्ट यिल्डिंग झोन हा आहे की इथं समुद्रावरून येणारी जी हवा आहे बाष्पयुक्त ती पहिल्यांदाच आपल्या पठारावर येते अच्छा. आणि ती चांगल्या पद्धतीत इथं पिकाला मिळत असल्यामुळं हे पीक आपल्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेलं आहे. आता बघा आपल्याकडं या पिकाबद्दल काय झालंय की सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे अवेअरनेस नाही तो म्हणजे जातीमधला. आपल्याला सोयाबीन मधल्या शेतकऱ्यांना जातीच माहीत नाहीत. बरोबर. म्हणजे पारंपरिक जाती अजून JS 335, JS 9305 अशा पूर्वापार जाती ज्या 30-35 वर्षापूर्वी ज्या जाती वापरत होतो त्याच जाती अजून शेतकरी वापरतात. अच्छा. आता नुकतंच माझ्या भागामध्ये जर विचार केला तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी आमचं इथं कसबे डिग्रज संशोधन केंद्र जे आहे तिथं सोयाबीनवर संशोधन केलं जातं. आणि MP देशमुख, डॉक्टर MP देशमुख म्हणून जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी खूप चांगल्या 4 जाती आम्हाला इथं दिलेल्या आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये पहिली आहे ती माझ्याकडे हायेस्ट उत्पादन जी घेतली ती KDS 344. अच्छा. KDS म्हणजे कसबे डिग्रज संशोधन केंद्र. तर त्याची मला इथं उत्पादकता 28 क्विंटल पर्यंत आलेली होती. पण याचं लॉंग ड्युरेशन असल्यामुळे थोडंसं शेतकऱ्यांची नापसंती राहते कारण पुढच्या पिकाला त्यांना वेळ पाहिजे असतो. बरोबर. त्यानंतर आपल्याकडे KDS 726 म्हणून आहे. फुले संगम अतिशय चांगला वाण आहे. अच्छा. पावसाच्या प्रदेशामध्ये खूप चांगला वाढतो. कमी पाऊस असेल तरीही तिथं तो चांगला येतो आणि जास्त पाऊस असेल तरी सुद्धा तिथं चांगला येतो. बरोबर. असा तो वाण आहे. त्यानंतर आहे तो KDS 753 फुले किमिया. त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये किमियाच केलेली आहे. सरासरी उत्पादकता जी 7-8 क्विंटल वर होती ती आता 12 क्विंटल पर्यंत नेऊन ठेवलेली आहे. म्हणजे 1.5 उत्पादकता आणलेली आहे. माझ्या भागामध्ये जर विचार केला तर सरासरी उत्पादकता 15 क्विंटलच्या वर शेतकरी आहेत आणि काढण्यासाठी सोपा वाण आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तांबेरा रोगात प्रतिकारक्षम वाण आहे. त्यामुळे तांबेरा रोगच त्याच्यावर येत नाहीये. आणि आपल्या इथं आर्द्रता जास्त वाढली आणि टेम्परेचर वाढलं की तांबेरा हा रोग येतो. आणि एकदा तांबेरा आला की मग ते सोयाबीन 100% नाशवंत होतं. म्हणजे त्याच्यापासून एकही रुपयाचं उत्पन्न आपल्याला मिळत नाही. परंतु ही शाश्वती आपल्याला झाली की आपल्याला हे रोगमुक्त पीक आलेलं आहे. त्यामुळे याचा वापर करणं शेतकऱ्यांनी गरजेचं आहे. त्यानंतर आहे KDS 992 फुले दुर्वा. ते सुद्धा खडकाळ जमिनीमध्ये, माळा रानामध्ये किंवा कमी पावसाच्या प्रदेशामध्ये येणारं सोयाबीनची जात आहे. ती सुद्धा 90-95 दिवसामध्ये येणारा वाण आहे. अच्छा. आणि जास्त पाऊस चालणाऱ्या भागामध्ये सुद्धा येणार आहे. म्हणजे स्वतःमध्ये त्याच्यामध्ये ॲडव्हर्सिफाईड इफेक्ट आहेत. म्हणजे तो ॲडजस्टमेंट करतो. पाऊस जास्त असेल तरी सुद्धा तो टिकवून राहतो. अच्छा. पाऊस कमी असेल तरी सुद्धा लवकर उत्पादकता देऊन तो पूर्णत्वास नेतो. म्हणजे अशा व्हरायटी आपण आता लावायला पाहिजेत की ज्या वातावरणानुसार ऍडजस्ट होतात. आणि शेतकऱ्यांना ह्या जातीची माहिती नसल्यामुळे आपण पहिली चूक इथं करतो. बरोबर. त्यानंतर दुसरी गोष्ट करायला आपल्याला पाहिजे की जातीची निवड केल्यानंतर आपल्याला जमिनीची मशागत करणं खूप गरजेचं आहे. मी मगाशी सांगितलं की 9 इंचापर्यंत चांगली मशागत केलेली असली पाहिजे. त्याच्यामध्ये सेंद्रिय खतांचा वापर थोड्या प्रमाणात का होईना असला पाहिजे. कारण फार मोठं पीक हे उभं राहणार असं नाहीये. 3 फुटापर्यंत वाढणार पीक असल्यामुळं त्याला फार मोठं सेंद्रिय कर्ब पाहिजेलच आहे जमिनीमध्ये असं नाही. पण आपल्या जमिनीमध्ये जेमतेम निदान एकरी 1-2 ट्रॉली तरी शेणखत वापरलेलं असावं. बरोबर. जेणेकरून त्याला त्याच्यासाठी तेवढं सुद्धा गरजेचं आहे.
त्यानंतर आपल्याला विषय येतो ते म्हणजे हे द्विदल वर्गीय पीक आहे आणि त्याचबरोबर तेल वर्गीय पीक आहे. बरोबर. मग आपल्याला काय पाहिजे की ह्या झाडाची फिजिओलॉजी आपल्याला माहिती पाहिजे हे काय खात असेल, बरोबर. ते काय खाणार, मग आपल्याला काय देणार. अगदी बरोबर. जसं मी तुम्हाला सांगितलं की आता आपल्याला काय देणार, डाळ वर्गीय पीक आहे त्यामुळं प्रोटीन देणार आहे आणि तेल देणार आहे. मग तसं ते काय खाणार आहे ते पण आपल्याला समजलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की प्रथिनं वाढवायची असतील पिकामध्ये तर त्याला फॉस्फेटची गरज लागते. बरोबर. त्यामुळे याला फॉस्फेटयुक्त खतांचा वापर करणं गरजेचं आहे. आणि तेल वर्गीय पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढवायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला सल्फरची मात्रा देणं गरजेचं आहे. नेमकं आपण काय करतो इथं चुकतो. शेतकऱ्याचं काय होतं की नेहमीप्रमाणे दुकानामध्ये जायचं, युरिया आणायचा, 10-20 आणायचं, जे मिळेल ते आणि त्या पिकाला टाकायचं. बरोबर. हे पीक आहे ते जमिनीला नत्र स्थिर करणारं पीक आहे. म्हणजे हे नत्र खाणारं नाही, जमिनीला नत्र देणार आहे. तुम्ही जर देणाऱ्या पिकाला जर तुम्ही डोनेशन दिलं, जो स्वतः डोनेट करतोय त्याला जर डोनेट केलं तर काय दुष्परिणाम होतात. तर असं होतं की त्या पिकाला तुम्ही नत्र दिलं की ते काढावर जातं, माजतं आणि मग त्याच्यापासून उत्पादकता ती निघून जाते. म्हणून त्याला नत्र देणं जवळजवळ तुम्ही टाळलं पाहिजे. जो माती परीक्षण करून त्यानुसार तुम्हाला नत्राची गरज असेल तरच नत्र द्या, अन्यथा नत्र देऊ नका. हे हवेतलं नत्र बाष्पामधून घेण्याची ताकद असणार असं हे पीक आहे. कारण मला तर त्याचा चांगला अनुभव असा आलाय की मी कधीही नत्र देत नाही तरी सुद्धा माझ्याकडे ते 4 फुटापर्यंत वाढतं. अरे वा. म्हणजे आपल्याला नत्र देण्याची गरज आहे का नाही. मग हे नत्र जमिनीला ठेवून जाणारं नत्रा व्यतिरिक्त वाढणारं पीक आहे. मग आता फॉस्फेटची मात्रा किती लागते तर एका एकरासाठी साधारणपणे एकरी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट एवढी मात्रा आपल्याला त्याला देणं गरजेचं आहे. ती जर आपण दिली आणि त्याच्याबरोबर एक 10 किलो सल्फर बेंटोनाइट फॉर्म मधला जर दिला किंवा पेस्टाईल फॉर्म मधला दिला तर तो आपल्याला सफिशियंट आहे. आणि त्याचबरोबर क्वालिटी मेंटेन करण्यासाठी आपल्याला त्या सीडची आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोटॅश देणं गरजेचं आहे. तो पोटॅश एकरी 25 किलो गरजेचा आहे. तर असं आपण काय केलंय की एका एकरासाठी 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 10 किलो दाणेदार गंधक, 25 किलो पोटॅश आणि 1 बॅग निंबोळी पेंट, कारण कीटकनाशक म्हणून ते उपयोगाचं आहे, सेंद्रिय खत म्हणून आपल्याला त्याला देणं गरजेचं आहे. कारण टोकणी केल्यानंतर त्या जमिनीमध्ये थोडंसं सुरुवातीला कडवट वास जर आला तर बऱ्याच किडी त्याच्यापासून दूर जाणं हे गरजेचं आहे आपल्याला. तर हे आपण बेसल डोस केलेला आहे. तो बेसल डोस कसा करतो तर बेसल म्हणजे पायाभरणीचा डोस खतं द्यायची आणि मग आपण एक 3.5 फुटाची बेड काढतो आपण किंवा 4 फुटाचे. वातावरणानुसार पाऊस काळ जास्त असेल तर 4 फुटाचा बेड काढणं गरजेचं आहे. पूर्वी आम्ही 3.5चा करत होतो पण आता 4 फुटाचा बेड देणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण पावसाचं पाणी खूप मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये साचत असल्यामुळं आपल्याला त्याला वापसा कंडिशन मिळणं खूप गरजेचं आहे. तर आपण हा बेसल डोस दिल्यानंतर बीज प्रक्रिया करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीतनं बीज प्रक्रिया इतकी महत्त्वाची आहे की बीज प्रक्रिया करणं म्हणजे त्या येणाऱ्या पिकाला म्हणजे जन्माला येणाऱ्या मुलाला चांगले संस्कार किंवा लसीकरण केल्यासारखा तो प्रकार आहे. बीज संस्कार मराठीमध्ये आपण म्हणतो, जसं मुलावर संस्कार तसे बीजावर संस्कार. तर आपण जर वाईट बुरशी, वाईट किडी यांच्यापासून आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला जसं लहान मुलाला वाईट विचारापासून, वाईट प्रवृत्तीपासून वाचवावं लागतं म्हणून संस्कार करतो, तसं या पिकाच्या बियाणा सुद्धा आपल्याला बीज संस्कार करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपण थायोमिथॉक्झिन 1 किलो बियाण्यासाठी 3 मिली आणि त्याचबरोबर विटावॅक्स पॉवर किंवा कार्बेंडायझिम ही बुरशीनाशकाची पावडर आपण 2 ग्रॅम पर केजी या पद्धतीनं घेऊन आपण याला बीज प्रक्रिया करतो. त्यानंतर आपण बीज प्रक्रिया केल्यानंतर आपण टोकणीसाठी घेतो. साधारणपणे शेतकऱ्यांना गणित हे समजलं पाहिजे की एका एकरामध्ये किती झाडं असायला पाहिजेत. झाडं असण्यापेक्षा पण आपल्याला ते समजलं पाहिजे की आपल्या लावणाऱ्या व्हरायटीमध्ये एका झाडाला किती ग्रॅम यील्ड येण्याचं पोटेन्शियल आहे ते सुद्धा आपण ओळखलं पाहिजे. आपल्याला त्या झाडाला किती पोटेन्शियल आहे, जास्त मॅक्झिमम आणि मिनिमम ते सुद्धा आता आपण ओळखणं गरजेचं आहे. साधारणपणे माझ्याकडे आता ही दिसते ही 753 व्हरायटी आहे. हिचं पोटेन्शियल 15 ग्रॅम पर प्लांट पासून
अच्छा. ते साधारणपणे 30 ग्रॅम पर प्लांट पर्यंत याचं यील्ड मला भेटलेलं आहे आतापर्यंत. बरं. तर हा सुद्धा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. मग मी त्या हिशोबानं याच्यामध्ये प्लांट पॉप्युलेशन करतो, एका एकरामध्ये झाडं ठेवतो. अच्छा. तर आता एका आपल्याला टार्गेट ठेवलंय मी आता सध्या 25 क्विंटलचं. जर एकरी 25 क्विंटलचं टार्गेट ठेवायचं असेल तर तुम्हाला एका एकरामध्ये 1 लाख प्लांट पॉप्युलेशन ठेवावं लागेल. ठेवावं लागेल. म्हणजे 25 ग्रॅमनं तुम्हाला 25 क्विंटल पर्यंत जाता येईल. आणि त्या पद्धतीनं मी साधारणपणे 4 फुटाचे बेड काढलेले आहेत. एका एकरामध्ये 11,000 रनिंग फुटाचे बेड सुटलेले आहेत. अच्छा. त्या बेडच्या दोन्ही बाजूनं टोकन केलेले आहे. म्हणजे 11,000 गुणिले 2 म्हणजे 22,000 फुटाचे आपले रो आपल्याला टोकणी लायक आलेले आहेत. अच्छा. तर त्या रोला एका फुटामध्ये 5 रोपं आपण बसवतो. त्यामुळे 22 गुणिले 5 तर साधारणपणे 1,10,000 प्लांट पॉप्युलेशन आपण त्याच्यामध्ये टाकतो. साधारणपणे 20% आपल्याला रिजेक्शन याच्यामध्ये येतं. तर ते 20% रिजेक्शन नेहमी आपण बघायचं कसं, तर ते ओळखायचे सुद्धा आपल्याला अगोदर बियाचं जर्मिनेशन टेस्ट केलं पाहिजे. अच्छा. शेतकरी काय करतात, बियाणं आलं की आहे असं पेरणी करतात. ती सगळ्यात मोठी चूक. आपण पेरणीचं नियोजन झाल्यानंतर 15 दिवस अगोदर आपल्या घरी बियाणं आणणं गरजेचं आहे. बरोबर. जेणेकरून आपल्याला ते बियाणं कोणत्या टॅगचं आहे, ब्रीडर आहे, फाउंडेशन आहे, सर्टिफाय आहे, कमर्शियल आहे, ते सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे का ट्रुथफुल आहे. बरोबर. आणि त्यानुसार आपल्याला त्या व्हरायटीचं पोटेन्शियल आपल्याला समजलं पाहिजे. आता आपण काय करतो की फाउंडेशनचं बियाणं किंवा ब्रीडरचं बियाणं वापरतो आणि विशेष करून विद्यापीठाकडूनच ते बियाणं आपण घेत असतो. बरोबर. आता याच्यामध्ये आपण पहिलं बियाणं घेतल्यानंतर जर्मिनेशन टेस्ट करतो. म्हणजे काय करतो की साधारणपणे जे आपण आपल्या घरामध्ये महिला आहेत त्या जसं आपल्याकडे मटकीला मोड आणतात त्या पद्धतीनं सेम मी काय करतो की डोळं झाकून त्या बॅगेमधले मुठीनं बियाणं घेतो आणि त्यातले 100 बी मोजून ते आपण काय करतो त्याचं जर्मिनेशन टेस्ट करतो. अच्छा. तर आपल्याला मोड आणल्यानंतर लक्षात येतं की 100 पैकी किती दाण्यांना मोड आलेले बरोबर. आहेत आणि किती दाण्यांना आलेले नाहीत. तर आपल्याला साधारणपणे 80% पुढे मोड जर आले तर ते बियाणं आपल्याला टोकणीसाठी किंवा पेरणीसाठी योग्य आहे. अन्यथा ते बियाणं आपण टोकणीसाठी घ्यायचं नाही. आपल्याला कमी जर्मिनेशन जसं येत जाईल तसं आपल्याला त्या जमिनीमध्ये बियाणं जास्त वापरावं बरोबर. लागेल. साधारणपणे 1 किलोमध्ये 5 ते 6,000 दाणे बसतात. तर 6,000 दाणे जर पकडले तर आपल्याला एका एकरामध्ये 1 लाख प्लांट पॉप्युलेशनसाठी 16 ते 17 किलो बियाणं लागतं. मग त्याच्या प्रतवारीनुसार किंवा साईजनुसार राहतं. कधी कधी 7 दाणे पण बसतात, कधी 5 पण बसतील. तर दाण्यांचा साईज मोठा असेल तर किलोग्रॅममध्ये बियाणं वाढवावं लागेल, कारण आपल्याला त्या झाडांच्या संख्येवर जायचं आहे. तर ही गोष्ट सुद्धा काळजीपूर्वक केली पाहिजे. ही त्या 4 नंबरची टिप्स आहे आपली. त्यानंतर आपल्याला तण नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी काय करतात की तण आल्यानंतर त्याच्याकडे लक्ष देतात. बरोबर. मी म्हणतोय की प्रिव्हेंटिव्ह म्हणून तण नियंत्रण अगोदरच केलं पाहिजे. बरोबर. जसं की सोयाबीनमध्ये आता प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याकडं ऑक्सिफ्लोरोपिन नावाचं तणनाशक मी वापरतो याच्यामध्ये. अच्छा. तर टोकणी केल्यानंतर किंवा पेरणी केल्यानंतर 24 तासाच्या आत आपण ते जमिनीवर 200 लिटर पाण्यामध्ये 200 ml ऑक्सिफ्लोरोपिन घालून त्याची फवारणी करतो. आणि फवारणी करत असताना ज्याच्यामुळे ज्या रो मध्ये आपण फवारणी करतो त्याच्यातून नंतर चालत नाही किंवा त्या लेअरला डिस्टर्बन्सेस करत नाही, ती काळजी घेतली पाहिजे. तसं केलं तर तुम्हाला 100% 1.5 ते 2 महिन्यापर्यंत भांगलन करावी लागणार नाही. तण नियंत्रण तुमचं आटोक्यात राहील. जर तुम्ही त्याच्यामधून फिरत राहिला तर तण येऊ शकतं, परंतु ते किती साधारणपणे 4 ते 5 दिवस तुम्हाला ते जपणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर तुम्ही पेरू शकता. आता तण नियंत्रणानंतर त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे एकात्मिक खत आणि झाडाचं संतुलित आहार आपल्याला देणं गरजेचं आहे. म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतोय तर झाडाला 10व्या दिवशीच पहिल्यांदा बेसल डोस तर दिलेला आहे, बीज प्रक्रिया केलेली आहे. त्यानंतर आपल्याला त्याला कीटकनाशकाची फवारणी देणं गरजेचं आहे, कारण ज्यावेळी 10 दिवसाचं पीक असतं त्यावेळी नेमकं त्याची कंडिशन अशी असते की त्याला वर आलेल्या डाळी 2, त्या डाळीच्या वर आलेले सिंगल पान आणि त्याच्यावर आलेलं 3 पानाचं किंवा 4 पानाचं 1 पान, आणि ऍक्च्युली तिथून पुढे वाढीला सुरुवात होणार असते. त्याच वेळी खोड सुद्धा काठिण्याकडे झालेलं असतं. म्हणजे कठीणपणा पकडण्याकडे खोड चाललेलं असतं. नेमकं त्यावेळी खोड माशी काय करते, त्याच्यामध्ये जेव्हा कठीण व्हायला चालू होतो खोड, त्याच वेळी त्याच्यामध्ये खोड माशी अंड टाकून जाते. आणि एकदा ती अंड टाकून गेली आणि ती ट्यूब जर ब्रेक झाली तर त्याच्या झाडापासून आपल्याला उत्पन्न मिळत नाही. आणि अशी जेवढी झाडं जातील तेवढं आपलं उत्पन्न मायनस मध्ये यायला चालू होतं. तर खोड माशीपासून
किडीपासून आपल्याला वाचवायचं असेल पीक तर 10व्या दिवशीच आपल्याला तिचं त्या खोडमाशीचं 10वं घातलं पाहिजे. मग आता खोडमाशी तर आपल्याला कधीही मारता येत नाही, कारण औषध मारलं की ती माशी आहे उडून जाते. मग तिला आपल्याला मारायचं तर नाहीच आहे, परंतु तिला समजतं की ह्या झाडाची पानं ती कधी खाते, तर तिला कडवट वास आला की लक्षात येतं की हे जून झालेलं आहे. आणि आपल्या सोयाबीनचं जसं जसं सोयाबीन जून होत जाईल तशी पानाची टेस्ट कडवट कडवट होत जाते. मात्र शेंड्याकडच्या पानाची टेस्ट मात्र कोवळी लुसलुशीत आणि भाजी खाल्ल्यासारखी असते. त्यामुळे किडीलाही ओळखतं की वरची पानं आपल्याला खाण्यायोग्य आहेत, त्यामुळे त्याच्यावरती गुजराण करत असते. म्हणून नेमकं आपण काय करायचं, त्यावेळी कडवट पद्धतीचं कीटकनाशक आपल्याला वापरलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये मी हजार्ड रिॲक्टिन म्हणजे निंबोळीचा अर्क किंवा नीम ऑइल हे आपण काय करतो 3 ml पर लिटर या पद्धतीनं फवारणी करतो. ते कडू त्याला वास आला की ती त्याच्यापासून दूर तिला फक्त आपल्याला काय करायचं आहे, ते कठीण होईपर्यंत झाड तिला फक्त दूर ठेवायचं आहे, तिला आपण मारू शकत नाही. तर तेवढे दिवस आपण जेवढे वाचवू तेवढी झाडं आपली वाचणार आहेत. आपल्याला ही झाडं वाचवणं म्हणजेच आपण शेती पिकवणं आहे. म्हणजे हे शेती करणं म्हणजे आपल्याला हे नर्सिंग केल्यासारखं आहे. त्या पिकाला आपण काय करायचं, मलमपट्टी काय असेल ते शेवटपर्यंत करत राहायला लागते लहान मुलासारखं. बरोबर. आता त्यानंतर येतोय तो म्हणजे विषय 25व्या दिवशी आपण त्याला संतुलित मात्रेतला आहार देतो. त्याच्यामध्ये 19-19-19 मायक्रो न्यूट्रिएंट आणि त्याचबरोबर आपण काय करतो की एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाचा स्प्रे आपण देतो. त्यानंतरचा पुढचा म्हणजे त्याची परिस्थिती बघून ते बुरशीनाशक पण ठरवतो. एकदमच हाय क्वालिटीचं कधीही द्यायचं नाही. सगळ्यात मोठी चूक ती होते की एकदा जर तुम्ही हायर मोलिक्युल वापरला तर पुन्हा स्मॉल मोलिक्युल कुठलाही तुमचा काम करत नाही. तुम्ही सुरुवात मला सांगणं शेतकऱ्यांना हे खूप महत्वाचं वाटतं की डायरेक्ट तुम्ही शेवटच्या कीटकनाशकावर अजिबात जाऊ नका किंवा बुरशीनाशकावर जाऊ नका. सुरुवात M45 न करा, त्यानंतर रोको घ्या, त्यानंतर मग तुम्ही क्वांटाप असेल किंवा फोलिक्युलर असेल, टिल्ट असेल, याच्याकडे असं टप्प्याटप्प्यानं जा. आणि ही सगळ्यात महत्वाची यातली गोष्ट आहे की शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच भारीतला मोलिक्युल जर वापरला आणि त्यात जर ती किडी जर नष्ट नाही झाली तर पुन्हा कोणत्याच कीटकनाशकानं ती मरत नाही. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं तुम्ही वापर करायला पाहिजे. आणि आपण हे 4 टप्पे केलेत ते असेच केलेत की सुरुवातीला आपण M45 घेतो, हमला घेतो, त्यानंतर आपण रोको घेतो, त्यानंतर आपण कोराजन घेतो. तर अशा पद्धतीने तुम्ही जायला सुरुवात केली पाहिजे. हा झाला 25 दिवसाचा टप्पा. त्यानंतर 35 दिवसा ते 40 दिवसाचा म्हणजे फुलोरा येण्याची अवस्था असते. त्यावेळेचा टप्पा खूप महत्वाचा आहे. त्यावेळी आपल्याला काय, फुलोऱ्याची अवस्था चालू झाल्यानंतर 21 ते 25 दिवसापर्यंत कोणतीही फवारणी त्याला करायची नाही. फुलोऱ्याची अवस्था म्हणजे पिकाची गर्भधारणेची अवस्था आहे. आणि गर्भधारणेच्या अवस्थेमध्ये पिकाला कोणत्याही पद्धतीचा ताण चालत नाही. तुम्ही जर ताण किंवा ट्रेस दिलात तर ते पिका काय करतं की आहे त्या स्थितीमधून बाहेर जाण्याची किंवा पाठीमागे येण्याची शक्यता असते. कदाचित ते पीक फुलोऱ्याची अवस्था चालू असताना ती अवस्था थांबवू शकतं, पाठीमागे वाढीच्या अवस्थेमध्ये येऊ शकतं, किंवा फुलोऱ्याची अवस्था ब्रेक होऊन पुढे एकदम आहे त्या शेंगा भरायला सुद्धा चालू होतील. त्यामुळे आपण ती काळजी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे फुलोऱ्याची अवस्था म्हणजे पिकाची परागीभवनाची अवस्था असते. नेमकं परागीभवनाचं सेटिंग त्याच्यामध्ये होत असतं. त्यावेळी जर त्याच्यामध्ये मोठ्या पद्धतीनं जर तुम्ही औषधी फवारणी जर त्याच्यामध्ये केली तर त्या फुलं नपुसक्ती होऊ शकतात किंवा ती डॅमेज होऊ शकतात, फुलगळ होऊ शकते. देठावर औषध साचल्यामुळे सुद्धा देठापासून फुलगळ होऊ शकते किंवा त्या पिकाला स्कॉर्चिंग येऊ शकतं, मोठ्या प्रमाणात ट्रेस येऊ शकतो आणि फुलगळ सुद्धा त्यामुळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुलोऱ्याच्या अवस्थेच्या अगोदरच आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या पद्धतीत पाने गुंडाळणारी, पाने खाणारी, त्यानंतर शेंगा पोखरणाऱ्या अळीसाठी आपल्याला त्यावेळी कोराजन, त्याचबरोबर आपल्याला रोको, त्यानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट, त्यानंतर आपल्याला 05234 अशी आपल्याला फवारणी घ्यायची आहे. त्यानंतरचा विषय येतो तो म्हणजे साधारणपणे पुढच्या अवस्थेत येते ती म्हणजे फुलोऱ्याचं सेटिंग होऊन चिंब धरायची अवस्था चालू होते. साधारणपणे ती अवस्था आपल्याला 68 ते 70 दिवसांना दिसायला चालू होते. त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, त्या शेंगांचं सेटिंग, दाण्यांची भरण्याची अवस्था आणि शेंगावर येणारे रोग जसे ब्लॅक स्पॉट असतील, करपा असेल तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तांबेरा असेल किंवा दुसराही व्हरायटी असेल तर तांबेरा येऊ शकतो.
तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळी एकदा महत्त्वाचा डोस द्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, 0050 असेल, पोटॅशियम 0050च्या ऐवजी पोटॅशियम सोनाईट लक्षात राहतं लोकांना, त्याची फवारणी करतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा बुरशीनाशकाचा, कीटकनाशकाचा, कारण त्यावेळची प्राप्त परिस्थिती कशी आहे बघून ते आपल्याला ठरवावं लागतं. बरोबर. मी जरी आता सांगितलं तर ते त्यावेळी लागूच पडेल असं असं नाही. कदाचित काय त्यावेळी जर तुमच्याकडे रोगच नसेल तर साध्या बुरशीनाशकाची फवारणी केली चालेल, कीड नसेल तर साध्या कीटकनाशकाची फवारणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून केली चालेल. पण कीड रोग दिसेल तर मग तुम्ही मोलिक्यूल बदलावा लागेल. ती गोष्ट आता तुम्ही शेतकऱ्यांनी शिकणं खूप गरजेचं आहे. कारण मी सांगतोय तोच थंब रूल असेल असं नाहीये. कारण मी सुद्धा प्रत्येक वर्षी नवीन नवीन प्रयोग करत राहतो. त्यामुळे मला असं लक्षात आलं की मी सांगितलं ते केल्यामुळे कदाचित नुकसान सुद्धा होऊ शकतं तुमचं. का तर मी दिलंय त्यावेळी तुमच्याकडे समजा कीड नाही म्हणून दिले प्रिव्हेंटिव्ह म्हणून, आणि तुमच्याकडे ऑलरेडी कीड भरपूर आली असेल तर ते औषध तुम्हाला काम करणार नाही. तर तुम्हाला ती काळजी घ्यावी लागेल. आणि किडींची ओळख, कीटकांची ओळख, त्यानंतर बुरशीची ओळख सुद्धा आता शेतकऱ्यांनी करून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला औषध फवारण्या करणं परफेक्ट. आता सिलेक्टिव्ह मोलिक्यूल आलेत, या कामासाठी हाच मोलिक्यूल औषध वापरलं जातं, तर त्याचाही अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने हे 70 दिवसापर्यंतचं नियोजन राहतं. आता याच्यामध्ये ज्यांना अधिकचं उत्पन्न घ्यायचं आहे त्यांनी ड्रीप करणं खूप गरजेचं आहे. साधारणपणे पावसाचं कधी कधी पाऊस ओढ सुद्धा देतो. आता पडतोय हे चांगलं आहे, पण ज्यावेळी जास्त ओढ देतो त्यावेळी ठिबकनं पाणी दिलं तर तुम्हाला त्याचा खूप मोठा फायदा त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये होतो. टेम्परेचर मेंटेन राहतं. दुसरी गोष्ट आर्द्रता प्लॉट मध्ये मेंटेन राहते. तिसरी गोष्ट पाणी पावसासारखं थोडं थोडं मुळांच्या कक्षेत राहतं. मूळ तूट होत नाही, पानतूट होत नाही. तो त्याचा फायदा कंटिन्यू उत्पादनामध्ये दिसतो. 45 ते 65 या 20 दिवसामध्ये ज्यांच्याकडे ड्रीप आहे त्यांना आपण एकरी 40 किलो 5-5 दिवसाच्या अंतरानं 10-10 किलो अमोनियम सल्फेट ड्रीप मधनं सोडायला होतो. त्याच्यामुळे असं दिसून आलं की 20% उत्पादनामध्ये वाढ दिसून आली आपल्याला. म्हणजे एकरी जो 12-13 क्विंटलचा शेतकरी तो 15 क्विंटल पर्यंत गेलेला दिसला. म्हणजे फक्त अमोनियम सल्फेटच्या या वापरामुळे आपल्याला पानाचं सेटिंग चांगल्या पद्धतीने दिसून आलं. त्याचबरोबर रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली दिसली. मुळामध्ये सल्फरचं प्रमाण वाढल्यामुळं अमोनियम सल्फेट मधला जो सल्फर आहे त्याच्यामुळं मुळांची कार्यक्षमता वाढलेली दिसून आली. शेंगांचं सेटिंग चांगल्या पद्धतीत झालं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला झाडाची वाढ अतिशय चांगली आणि जोमदार राहिलेली दिसून आली. आणि रोगाला आणि किडीला कमी बळी पडलेलं असं झाड आपल्याला ते दिसून आलं. तर ती गोष्ट केली तर आणखीन तुम्हाला अधिक उत्पन्न घेऊ शकता. तर साधारणपणे पहिल्या दिवसापासून हे टोकणीचं शेड्यूल आपण लिहून ठेवलं पाहिजे. टोकणीची तारीख तिथून डे वाईज डे म्हणजे सुरुवात 10 दिवस, त्यानंतर 25 दिवस, त्यानंतर 45 दिवस, त्यानंतर 70 दिवस, आणि त्यानंतर शेवटचा स्प्रे आपला असतो तो प्रिव्हेंटिव्ह म्हणून किंवा काढणीच्या अगोदरचा म्हणून आपण घेतो. क्वालिटी मेंटेनसाठी 0050 आणि एकदा आपण रोकोचा एक स्प्रे घेतो. साधारणपणे तो 80व्या दिवशी घेतो. 80 दिवसानंतर त्या पिकाला कोणतेही डिस्टर्बन्स करत नाही आपण. ते पिकाला त्याच्या भरण्याच्या अवस्थेवर नॅचरली आपण सोडून देत असतो. जेणेकरून त्याच्यामध्ये जर आपण पुन्हा नंतर फवारणी केल्या तर मग पानगळ न होणं, शेंगा वाढल्या फुटायला लागणं, हे असे प्रकार जर नको असतील तर हे आपल्याला सगळं 80 दिवसामध्ये शेड्यूल संपवून घ्यावं लागेल. आता ह्या पद्धतीनं जर तुम्ही जर शेड्यूल वापरलं तर तुमचं उत्पादन साधारणपणे 20 क्विंटल तर याला हरकत नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना असं वाटतं, काही शेतकऱ्यांना की एवढं उत्पन्न येऊ शकत नाही, खरं म्हणजे खूप शेतकऱ्यांनी एवढं उत्पन्न घेतलेलं आहे. त्या शेतकऱ्यांना तुम्ही भेटलं पाहिजे, त्यांच्याकडे गेलं पाहिजे, किंवा आज हे जे चॅनल माहिती देतात त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेतली पाहिजे आणि शेड्यूल प्रमाणे काम केलं पाहिजे. याच्यामध्ये कुठली गोष्ट अशक्य नाहीये. फक्त आपण प्रयत्नवादी असलं पाहिजे. मलाही असंच वाटायचं की अमेरिकेतला शेतकरी एकरी 44 क्विंटल उत्पन्न घेतो, आपण 14 क्विंटल पर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. पण ते शक्य आहे. तंत्रज्ञान वापरलं पाहिजे आणि तंत्रज्ञान हीच आपल्या उत्पन्नाची खरी जननी आहे. आणि शेतकऱ्यांना त्याचा वापर करावा, उत्पादन वाढवावं, एवढीच मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो या ठिकाणी. आणि आपल्या चॅनलच्या मार्फत जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं आणि देशाचं उत्पादकता वाढावी अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नक्कीच. तर शेतकरी बंधूंनो, आता
एकदम इत्तमभूत आणि अगदी या प्लॉटमध्ये किती रोपं लागू शकतात इथंपासून या सरांचं निरीक्षण आहे. गेल्या 20 वर्षापासून सोयाबीनमध्ये ते शेती करतायत. आता जाता जाता सर एवढं सगळं सांगितलं, तुमच्याबद्दलच माहिती फार कमी दिलात. तुमचं शिक्षण काय झालं आहे, त्या व्यतिरिक्त मी असंही ऐकलं दरवर्षी तुम्ही फॉरेन टूर करता, अनेक वेगवेगळ्या भागातली शेती तुम्ही बघत असता, त्याशिवाय अनेक पुरस्कारसुद्धा तुम्हाला मिळालेले आहेत. त्याबद्दल सुद्धा सविस्तर सांगा. माझं शिक्षण BSc वनस्पतीशास्त्र, BA इकॉनॉमिक्स, GD&A आणि सॉफ्टवेअर डिप्लोमा झालेला आहे. अच्छा. तर शेतकऱ्यांनी खरं म्हणजे शिकून शेती करणारी लोक खूप शेतीत कमी असल्यामुळं अवेअरनेस पण आपल्याकडे खूप कमी झालं आहे. तर शिकून शेती जर केली तर 100% तंत्रज्ञानाचा वापर करून शेती फायद्यात येऊ शकते. आणि त्यामुळं शिकलेल्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर खरोखर करावा. त्यानंतर हे सगळं तंत्रज्ञान अवलंबल्यामुळं मला कृषी विभागाचं खूप मोठं याच्यामध्ये सहकार्य लाभतं. आमचा कृषी विभाग असेल, पंचायत समिती असेल, हे वेगवेगळ्या, त्यानंतर महाबीज असेल, महाबीज मधून सुद्धा खूप चांगल्या चांगल्या व्हरायटी आम्हाला नवीन नवीन मिळाल्या, बीजोत्पादन करायला मिळालं. त्यामुळे दर चांगले मिळाले त्यांच्यामुळं 25% 30% मार्केट रेटपेक्षा सुद्धा रेट आम्हाला त्यांनी ज्यादा दिला. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाल्यामुळे आणखीन आम्ही शेती करायला तयार झालो. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि यांच्या सगळ्यांच्यामुळं मला कृषी विभागाचा वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 2011 साली मिळाला. 2020 साली मला वसंतराव नाईक यांचा कृषी विभागाचा कृषी भूषण पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपल्या DSR डायरेक्टर ऑफ सोयाबीन रिसर्च मध्य प्रदेश यांचा बेस्ट सोयाबीन प्रॅक्टिस करणारा भारतातला शेतकरी म्हणून अवॉर्ड मिळाला. त्यानंतर आपल्याला गोल्डन जुबली सी अवॉर्ड मिळाला, भारतातून हायेस्ट सोयाबीनचं उत्पादन घेणारा शेतकरी. हा पुरस्कार केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री थॉमस आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मुंबई इथे सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्ट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी दिला. असे वेगवेगळे पुरस्कार तुम्ही काम करत राहिलात की पुरस्कार तुम्हाला मिळत राहतील. फक्त तुम्ही काम सातत्याने करत राहिले पाहिजे. त्याचबरोबर वेगवेगळ्या शासकीय कमिटीवर काम करायची संधी मिळाली. जसं की आज राज्य बँकेवर टेक्निकल जे आपले पीक पतधोरण समिती असते तिथं पिकाच्या कर्जाचे दर कसे वाढवावेत इथं काम करण्याची संधी मिळाली. विद्यापीठावर आपल्याला एक्सटेन्शन काउन्सिल मेंबर म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तालुक्याचा आत्मा कमिटी असेल, जिल्ह्याची आत्मा कमिटी असेल, त्याचबरोबर आपल्याकडं राज्याची पीक स्पर्धा कमिटी आहे त्याच्यावर काम करण्याची संधी मिळाली. आणि या सगळ्यांच्या मध्ये खूप मोठं श्रेय हे आपण काम करत असताना आपल्याकडे बघणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या आणि घरच्यांच्या श्रेयामुळे हे शक्य झालेलं आहे. नक्कीच सर. तर मी त्याबद्दल सगळ्या आणि तुमच्यासारख्या चॅनलचं सुद्धा खूप आभार मानतो या ठिकाणी की त्यांनी हे नॉलेज माझं खरं म्हणजे तिथंपर्यंत पोहोचवलं. कारण एकटा प्रशांत पाटील हे नॉलेज घेऊन प्रत्येक गावोगावी फिरू शकत नाही. पण आज तुमचा मीडिया आणि तुम्ही जे काम करता ते माझ्यापेक्षाही खूप 10 पटीनं किंवा 100 पटीनं गतीनं तुम्ही काम करू शकता. तुमच्या माध्यमामुळं आज जवळजवळ भारतातले 20 ते 40 लाख शेतकरी माझ्याशी जोडलेले आहेत आणि त्यांच्यामुळं मला त्यांना मार्गदर्शन करणं सोपं झालंय. आणि सगळ्यात मोठा आनंद मला हा मिळतो की त्यांचंही उत्पादकता वाढायला लागलेली आहे. त्यांचे ज्यावेळी आनंदाचे फोन येतात त्यावेळी खूप बरं वाटतं की आपण काहीतरी एक सामाजिक कार्य करतो आणि हीच शिदोरी आपल्याला बांधून शेतकऱ्याला चाललं पाहिजे. बरोबर. एकीकडे एवढं उच्च विद्याविभूषित असताना सुद्धा सरांच्या अंगावरचे कपडे जर बघितलात तर रोज ते या शेतात राबतात आणि शेतकरी म्हणून अभिमानाने ते सांगत असतात. त्याशिवाय फॉरेन टूर सुद्धा वर्षातून एकदा ते आवर्जून करतातच. सर त्याबद्दल काय सांगाल? एवढं सोपं राहिलं नाही आता विदेश दौरा करण्यासारखं. एक शेतकरी असून दौरे करतात. खरं म्हणजे याच्यामध्ये कृषी विभागाचा खूप मोठा रोल आहे. अच्छा. की कृषी विभागानं हे जे माझं काम बघितलं त्याच्यामध्ये खूप सगळ्या अधिकाऱ्यांची नावं घेणं शक्य नाही. खूप अधिकारी माझ्या या यशामागं आहेत कृषी विभागातले की त्यांनी मला तालुक्यातल्या काही ठिकाणी मला फिरायला नेलं शेतकऱ्यांच्याकडं, जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्याकडं, विद्यापीठ चारी मला फिरवून आणली. भारतातल्या जवळजवळ सगळी राज्य फिरून झाली असतील माझी शेतीच्या अभ्यास दौऱ्यातून. आणि त्यानंतर कृषी विभागानंच मला जर्मनी, फ्रान्स, स्पेन, नेदरलँड, स्वित्झर्लंड या देशाचा अभ्यास दौरा पहिल्यांदा घडवून आणला. त्यानंतर मी माझ्या यानं मी इजिप्त असेल, ओमान असेल, त्यानंतर इस्रायल असेल, थायलंड असेल, भूतान असेल, हे देश मी वर्षाला एखादा देश मी फिरत राहतो किंवा एखादं
राज्य तरी मी वर्षाला फिरतच राहतो, जेणेकरून नवीन काय पीक आपल्याला घेता येईल का, किंवा त्या पिकाची टेक्नॉलॉजी आपल्याला इथं काय वापरता येईल का, आपल्या या वातावरणामध्ये काय पिकं लावता येतील का, असा अभ्यास चालू असतो. आणि असे आदान प्रदान झाल्याशिवाय पण आपण शेतीमध्ये प्रगती करू शकत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी समस्या वेगळ्या आहेत, पण त्या समस्यावर त्या शेतकऱ्यांनी काय तोडगा काढला हे आपल्याला शिकणं खूप गरजेचं आहे. आणि ते आपल्याला फिरल्याशिवाय समजणार नाही, म्हणून आपल्याला शेतकरी आणि पर्यटनाबरोबरच अभ्यास दौरे सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे सर. सरांचे तर आता संपूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन झालेलंच आहे. खूप वर्षापासून हे सर आहेत नरसिंह चव्हाण सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराज ॲग्री बिझनेसमेंट कॉलेज सांगली, या ठिकाणी सर टीचिंगचं काम करतात, लेक्चर असतात. आणि हे दोघंही शेतकरी स्वतः शेतकरी आहेत, प्रॅक्टिकल शेतकरी आहेत, अनेक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात आहेत. सर, सोयाबीनची तुम्ही इथं शेती बघताय आणि वर्गामध्ये धडे देत असताय, काय वाटतं इथल्या शेतीबद्दल? आपण बेसिक नॉलेज ज्यावेळी शिकवतो त्याच्याबरोबर नवीन जे अत्याधुनिक नॉलेज आहे त्याचबरोबर आपल्याला जे नवनवीन किडींचा किंवा रोगांचा बदलत्या हवामानाचा उद्रेक होत असतो तो प्रत्येकाला आपण अभ्यासणं आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये बदल करणं, येऊन अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, किडींचं रोगांचं व्यवस्थापन असेल, किंवा पाणी आणि खतं द्यायची म्हणून द्यायची नाही, तर गरज असेल तर द्यायचं आणि त्याची क्रियाशीलता कशी वाढेल यावेळी प्रशांत पाटलांचं काम चांगल्या पद्धतीनं आहे. आणि त्यांची समजून सांगण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष बॉटनिकचा पदवीधर असल्यामुळं पिकाचे जे काही कायाशास्त्र आहे किंवा पीक वाढीसाठी जी इंटरनल मॅनेजमेंट आहे त्याविषयीची माहिती त्यांना असल्यामुळं त्यावेळी त्यांचं लवकर लक्षात येतं. आणि त्याचा आमच्यासुद्धा कॉलेजमधील जे काही प्रसाराचं काम आहे किंवा विद्यार्थ्यांना शिकवताना या गोष्टीचा उपयोग होत असतो. तर सरांच्या गेली 10 वर्ष झालं मी संपर्कात आहे. त्यांच्या सोयाबीन, केळी, ऊस या पिकामध्ये मोठ्या प्रमाणात काम आहे आणि त्यांचं आम्हाला विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकली दाखवणं किंवा प्रात्यक्षिक समजवत असताना सरांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. त्याचबरोबर आमचं जे डीलर ट्रेनिंगचा प्रोग्राम चालू आहे, डेसी कोर्स असेल किंवा पेस्टिसाइड मॅनेजमेंटचे कोर्स आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये जे मॉलिक्युलचा केमिकलचा उपयोग होतो तो प्रभावी कसा करावा याविषयी सुद्धा सरांचं मुलांचं सहकार्य लाभतं. आणि त्यांच्या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष जे काम करत असताना जे काही अडचणी येतात किंवा त्याच्यावरची उपाययोजना आहेत याविषयी सरांचं काम आम्हाला अत्यंत उपयोगी पडतं. सर, मला सांगा, वर्गातील एखाद्या पुस्तकातील पाठ वाचणे किंवा धडा शिकणे आणि स्वतः येऊन शेतीमध्ये प्रॅक्टिकल करणे यात प्रभावी काय ठरतं आहे? स्वतः प्रॅक्टिकल करणं हे सगळ्यात मोठं प्रभावी आहे. शिकण्यामध्ये आपण किती 100 पानं वाचलं आणि एक अर्ध्या तासाचं प्रॅक्टिकल करणं हे दोन्ही बरोबरीत आहे. त्यामुळं माझं सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सुरुवातीला बेसिक माहिती घ्या आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल आणि त्याच्या नोंदी ठेवून त्याच्यानंतर आपल्याला जे एखादी फवारणी घेतल्यानंतर त्याचे रिझल्ट काय आले, काय बदल झाला याविषयीच्या नोंदी आणि त्याचं चर्चा एकमेकाशी आपल्या शेतकऱ्यांशी होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या होत नाहीत, आपण एकमेकाची चर्चा करत नाही किंवा प्रॅक्टिकल आपण वाचलेल्या गोष्टी गृहीत धरतो, परंतु प्रॅक्टिकल आणि होत असताना आपण त्यावेळेचं भौतिक वातावरण हा आणि शेतामधील वातावरण ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. जमिनीमध्ये अनेक ठिकाणी बदल आहे, पाण्यामध्ये बदल आहे, तर त्याच्याबद्दल बदलत्या हवामानानुसार पिकामध्ये जी काही उत्क्रांती म्हणजे DNA मध्ये चेंज होत असतात त्याच्याविषयी जागृत असणं आणि त्या पद्धतीनं काम करणं याविषयी प्रॅक्टिकल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात माझं विनंती आहे की शेतकऱ्यांनी स्वतः प्रॅक्टिकल एखादं माहिती घेत असताना आपण वाचणं, बघणं, ऐकणं ह्याच्याबरोबर स्वतः करणं आणि त्याच्या नोंदी ठेवून त्या ॲनालिसिस करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असे माझं. नक्कीच सर, खूप छान असं मार्गदर्शन केलं. आता जाऊयात आपण शेवटाकडे. प्रशांत पाटील सरांनी आज आपल्याला अगदी पूर्व मशागतीपासून बीज प्रक्रिया असेल किंवा त्या बीजावरती असणारे जे संस्कार असतील इथून माहिती द्यायला सुरुवात केलेल्या आहेत आणि पूर्णपणे ह्या शेतामध्ये एकरी सरासरी 20 क्विंटलचं तरी आपण उत्पन्न ह्या फॉर्म्युलेनुसार घेऊ शकतो. याचं एक उत्तम आणि एकदम धडधडीत सांगितलं आहे, कारण या पाठीमागे त्यांचा 20 वर्षाचा हा अनुभव आहे. सर, आपण दिलेली माहिती अनेक शेतकऱ्यांना लाख मोलाची ठरणार आहे. अनेक शेतकरी संभ्रम अवस्थेत असतात, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी तुम्ही कोणताही हातचा न राखता अगदी औषध, बियाणं, खतं A to Z सगळी माहिती दिलेली आहे. त्यामुळे नक्कीच सगळ्यांसाठी प्रेरणादायी आणि हितकारक ठरणार आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा वेळ दिलात. आज ही शेतामध्ये तुम्ही राबत होता त्यातही तुम्ही 1 तास इथे वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि सर, तुमचाही आभार.
अशा शेतकऱ्यांपर्यंत आम्हाला घेऊन आलात त्याबद्दल मनापासून आभार. आणि आता वेळ झाली मंडळी, इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन शेतीविषयक बातम्यांसह. तोपर्यंत पाहत राहा संचित TV न्यूज. आणि पाटील सरांचा हा अनुभव, या शेतीमध्ये असणारा त्याचा तगडा अनुभव, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. धन्यवाद.